हॅलो स्टुडंट्स, श्वेता मॅम हिअर. डॉक्टर जैन्स IIT अँड मेडिकल अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण मॅथ्स हा सब्जेक्ट स्टडी करतो आहे. फर्स्ट ऑफ ऑल मॅथमॅटिक्स म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीत असावं, की ज्याच्यामध्ये आपण एक स्पेसिफिक डेफिनेशन सांगू शकत नाही. याच्यामध्ये आपण नंबर्सचं स्टडी करतो. Also we study such topic as quantity, structure, space and change, study of shapes, study of patterns, combinations. नेक्स्ट इज ऑर्डर, रिलेशन, लाईक अशा ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याचा आपण स्टडी कुठे करतो तर मॅथ्समध्ये करतो. 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला मॅथ्स पार्ट फर्स्ट आणि मॅथ्स पार्ट सेकंड असे 2 पार्ट असणार आहेत. 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही अल्जेब्रा, जॉमेट्री स्टडी केलेले आहेत. मॅथ्स पार्ट फर्स्टमध्ये तुम्हाला 9 चॅप्टर्स आहेत. ते थोडं आपण डिटेलमध्ये पाहू की नक्की या चॅप्टर्समध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे. नेक्स्ट इज मॅथ्स पार्ट सेकंड, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 9 चॅप्टर्स आहेत. मीन्स मॅथ्स पार्ट फर्स्ट अँड सेकंड 9 + 9 एकूण तुम्हाला 18 चॅप्टर्स असणार आहेत तिथे. फर्स्ट चॅप्टर इज अँगल अँड इट्स मेजरमेंट. याच्यामध्ये आपण स्टडी ऑफ अँगल्स ऑफ मेजरमेंट्स करणार आहे, की अँगल ऑफ एनी मेजर असेल तर त्याच्यावरून आपण एक्झाम्पल्स पाहणार आहे. डिफरंट सिस्टीम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स अँड रिलेशन बिटवीन देम. मुख्यतः आपण याच्यामध्ये तर रॅडियन टू डिग्री अँड अगेन डिग्री टू रॅडियन हे कन्वर्जन आपण पाहणार आहे अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये. नेक्स्ट आहे टॉपिक ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट. थर्ड आहे ट्रिग्नॉमेट्री सेकंड. तर ट्रिग्नॉमेट्री फर्स्टमध्ये डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याचा अर्थ ते काय असणार आहेत, अँगलसाठी आपण यूज करतो. जसं की साईन, कॉस, थिटा असेल तर त्याचा स्टडी करणार आहे. डिफरंट व्हॅल्यूज असणार आहेत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ सर्टन अँगल्सच्या, त्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करणार आहे याच्यामध्ये. आणखीन फर्स्ट ट्रिग्नॉमेट्री फर्स्टमध्ये आपण ग्राफसुद्धा बघणार आहे. ग्राफ ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑल्सो स्टडी. नेक्स्ट आहे चॅप्टर आपला ट्रिग्नॉमेट्री सेकंड. याच्यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये आपण बराचसा स्टडी केला असणार आहे ट्रिग्नॉमेट्रीचा. सेकंड पार्टमध्ये आपण काय बघणार आहे तर जे काही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स असतील त्यांची सम किंवा त्यांचा डिफरन्स असेल. डिफरन्स कोणता तर अँगल्समधला डिफरन्स असेल. म्हणजेच काय असेल तर ट्रिग्नॉमेट्रिक सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स किंवा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स असतील मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्सचे, ते आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आणखीन काय पाहता येईल याच्यामध्ये तर सम किंवा डिफरन्स असेल कोणासाठी 2 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजमधली, तर ते आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहे. ट्रिग्नॉमेट्रिक डिफरंट रेशोज आहेत, करेक्ट. साईन, कॉस, थिटासाठी वेगवेगळे रेशोज आहेत, वेगवेगळे अँगल्स आहेत, तर त्याचा स्टडी आपण पार्ट सेकंडमध्ये करणार आहे ट्रिग्नॉमेट्री सेकंडमध्ये. नेक्स्ट आहे आपला चॅप्टर डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. तर फर्स्ट आपण पार्ट त्याच्यामध्ये काय स्टडी करणार आहे डिटर्मिनंट. सेकंड पार्ट काय असेल तर मॅट्रायसेस. आता डिटर्मिनंट ऑलरेडी तुम्हाला 10thला झालेलं आहे, करेक्ट. त्याच्यामध्ये डिटर्मिनंट कसा ड्रॉ करतात, त्याच्यामध्ये एलिमेंट्स काय काय असतात हे 10thला झालेलं आहे ऑलरेडी. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आपण फाइंड आउट करणार आहे याच्यामध्ये. ऑल्सो वी विल सॉल्व लिनियर इक्वेशन्स इन 2 or 3 व्हेरिएबल्स. हे सगळं कुठे असेल तर डिटर्मिनंटमध्ये असेल. मॅट्रायसेसमध्ये काय असेल तर डिटर्मिनंटची अरेंजमेंट कशी असते तर 2 स्ट्रेट लाईन असतात, करेक्ट. मॅट्रिक्स जर असेल तर त्याची कशी असेल रेक्टँग्युलर अरेंजमेंट असेल मॅट्रायसेसमध्ये. मॅट्रिक्स म्हणजे काय नक्की हे आपण इथे स्टडी करणार आहे. त्यानंतर जे काही इक्वेशन्स दिले असतील आपल्याला त्याच्यावरून आपण मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करू शकतो याचासुद्धा स्टडी करणार आहे. टाईप्स ऑफ मॅट्रायसेस बघणार आहे आपण. डिफरंट टाईप्स ऑफ मॅट्रायसेस आहेत की जसे वेगवेगळे स्क्वेअर मॅट्रिक्स असतात, डायगोनल मॅट्रिक्स असतात, डेफिनेशन्स आपण त्याच्या पाहणार आहे. नेक्स्ट पार्ट असेल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण मॅट्रायसेससाठी स्टडी करणार आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच काय, जशी 2 मॅट्रिक्स असतील आपल्याकडे, सपोज हा फर्स्ट आणि हा सेकंड मॅट्रिक्स आहे, तर त्यांची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल तर हे आपण मॅट्रिक्ससाठी स्टडी करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर इज स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये ऑब्वियस लाईनचं स्टडी असेल, पण त्याच्यासाठी लाईनचं इक्वेशन दिलेलं असणार आहे आपल्याला, की याच्यामध्ये आपण नक्की काय अंडरस्टँड करणार आहे तर लोकस असेल. लोकसचं इक्वेशन काय असेल मीन्स अंडरस्टँड लोकस अँड इट्स इक्वेशन.
त्यानंतर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फाइंड आउट कसं करतात ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. टू फाइंड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. सपोज 2 स्ट्रेट लाईन्स असतील करेक्ट आणि त्या इंटरसेक्ट झाल्या असतील तर त्या 2 स्ट्रेट लाईनमधला अँगल कसा फाइंड आउट करतात. टू फाइंड अँगल बिटवीन 2 स्ट्रेट लाईन्स अँड डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ गिवन लाईन. सपोज एखादा पॉईंट असेल आणि ही लाईन असेल तर या दोघांमधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करतात त्याचा स्टडीसुद्धा आपण स्ट्रेट लाईनमध्ये करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे सर्कल. सर्कल हा टॉपिक ऑलरेडी 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही जॉमेट्री या सब्जेक्टमध्ये पाहिलेला आहे की सर्कल कसा ड्रॉ करतात यापासून त्याचं सुरुवात होते त्या चॅप्टरची. इथे आपण काय पाहणार आहोत 11thला तर इक्वेशन ऑफ सर्कल पाहणार आहे. इक्वेशन ऑफ सर्कल, त्यानंतर जनरल इक्वेशन ऑफ सर्कल, जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. आणखीन काय येईल याच्यामध्ये तर टँजंट तुम्ही शिकलेला आहात 10thला. इथे आपण काय करणार आहे टू फाइंड टँजंट टू दी सर्कल. जी काही टँजंट दिलेली असेल सर्कलला त्याचं इक्वेशन फाइंड आउट करणार आहे. इक्वेशन ऑफ टँजंट टू दी सर्कल हे आपण सर्कल चॅप्टरमध्ये पाहणार आहे. आणखीन प्रॉपर्टीज आहेत सर्कलच्या त्या कशा यूज करतात ते सुद्धा आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट आहे टॉपिक आपला कोनिक सेक्शन. कोनिक सेक्शनमध्ये काय काय असेल आपल्याला तर पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. याच्यामध्ये आपण लर्न काय करणार आहे तर प्रॉपर्टीचा यूज आपण कसा करावा, आणखीन काय असेल कोणत्या प्रॉपर्टीज तर कोनिक्सच्या प्रॉपर्टीज असणार आहेत. त्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट टू कोनिक्स. कोनिकला इक्वेशन कशाचं असेल तर टँजंटचं इक्वेशन आपण फाइंड आउट करणार आहे. नेक्स्ट आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. याच्यामध्ये स्टॅटिस्टिकचा पार्ट असेल थोडाफार. म्हणजेच काय असेल इथे आपण काय करणार आहे तर कॅल्क्युलेट रेंज. नेक्स्ट इज स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स. याचे फॉर्म्युलेज असणार आहेत आपल्याकडे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं तर एक्झाम्पल्स सॉल्व करायचे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी 9th 10thमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. तर याच्यामध्ये नक्की आपण काय करतो इव्हेंट्स दिलेले असतात करेक्ट. प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट करतो. मीन्स वॉट टू कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट्स अँड लर्न कंडिशनल प्रोबॅबिलिटी. याच्यामध्ये काय करणार आहे आपण कॅल्क्युलेट probability of events and learn conditional probability. Also there is Bayes theorem. Bayes theorem की जो आपण स्टडी करणार आहे प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये. तर मॅथ्स पार्ट फर्स्टमधले हे 9 चॅप्टर्स आहेत. आपण थोडंफार बघितलं की प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण काय स्टडी करणार आहे. इन फर्स्ट चॅप्टर अँगल अँड मेजरमेंट. याच्यामध्ये मेन काय आहे तर रॅडियन टू डिग्री अँड डिग्री टू रॅडियन मेजर्स जे आहेत ते आपण कन्वर्ट करणार आहे. इन ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट वी विल स्टडी द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ एनी अँगल्स ऑफ एनी मेजर. ऑल्सो वी विल फाइंड values of trigonometric function of certain angles and graph of trigonometric functions. In third chapter trigonometric second we will see the study of trigonometric functions of sum or difference of angles or multiple and submultiple angles. Next was determinant and matrices to find value of determinant and to study determinant जेव्हा आपण काढू त्यानंतर मॅट्रायसेस कसा काढतात हे आपण पाहणार आहे. टू स्टडी मॅट्रायसेस, हाऊ टू ॲड, हाऊ टू सबस्ट्रॅक्ट, हाऊ टू मल्टिप्लाय. नेक्स्ट चॅप्टर इज स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये आपण काय पाहिलं तर स्ट्रेट लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करणार आहे. 2 स्ट्रेट लाईन दिलं असेल तर त्याच्यामध्ये जो काही अँगल आहे तो कसा फाइंड आउट करतात. ऑर डिस्टन्स बिटवीन अ पॉईंट फ्रॉम अ स्ट्रेट लाईन. नेक्स्ट चॅप्टर इज सर्कल. In this chapter we will study equation of a circle, properties of circle and equation of tangent to the circle. Next is conic section. In this chapter we will study equation of tangent to the conics. Main याच्यामध्ये असेल तर parabola, ellipse and hyperbola. Second last is measures of dispersion, calculate range, standard deviation, variations by using formula. And last chapter is the probability. याच्यामध्ये इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करतो आहे. कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण स्टडी करणार आहे अँड ऑल्सो बेस थेरम. ठीक आहे, हा झाला आपला मॅथ्स पार्ट फर्स्ट. नाव नेक्स्ट इज मॅथ्स पार्ट सेकंड. यामध्ये सुद्धा आपण 9 चॅप्टर स्टडी करतो आहे.
फर्स्ट चॅप्टर आहे कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये फर्स्ट नंबर म्हणजे काय हे आपल्याला माहिती असावं. नंबर्समध्ये पण रिअल नंबर्स आणि इमॅजिनरी नंबर्स असे 2 पार्ट असतात. इमॅजिनरी नंबरचं स्टडी आपण इथे करणार आहे. आय इज इक्वल टू हा इमॅजिनरी नंबर आहे, याची व्हॅल्यू काय असते तर √-1 ही व्हॅल्यू असते. म्हणजेच काय तर वी विल स्टडी इन दिस चॅप्टर डिफरंट वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसे एक्सप्रेस करू शकतो. त्यानंतर त्याची अल्जेब्रिक बघणार आहे आपण, म्हणजेच त्यांची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, स्केलार मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, याचं स्टडी आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये करणार आहे. नेक्स्ट आहे सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये आपण रिवाईज करणार आहे. तुम्ही सिक्वेन्स अँड सिरीज अरिथमॅटिक प्रोग्रेशन स्टडी केलेलं आहे ऑलरेडी. अरिथमॅटिक प्रोग्रेशन लर्न इथे काय करणार आहे तर आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन अँड हार्मोनिक प्रोग्रेशन हे नवीन पॉईंट असणार आहेत तुम्हाला सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये. ऑल्सो वी विल फाइंड हिअर जनरल टर्म अँड द सम ऑफ फर्स्ट अँड टर्म्स ऑफ दीज सिक्वेन्सेस. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशनसाठी आपलं वेगवेगळे सेपरेट फॉर्म्युलेज आहेत. नक्की याच्यामध्ये काय असेल तर ऑब्जेक्ट्स दिलेले असतात, त्यांची अरेंजमेंट असते, ती आपण काउंट करणार आहोत. मीन्स टू काउंट द अरेंजमेंट ऑफ गिवन ऑब्जेक्ट्स, ऑल्सो टू काउंट द नंबर ऑफ पॉसिबल सिलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स विदिन सर्टन कंडिशन्स. ज्या काही कंडिशन्स आपल्याला दिलेल्या असतील त्याच्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. नेक्स्ट इज मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. फर्स्ट पार्ट काय असेल याच्यामध्ये मेथड ऑफ इंडक्शन असेल. मेथड ऑफ इंडक्शन म्हणजे नक्की काय आहे आणि तो आपण दिलेल्या एक्झाम्पलवरती कसा अप्लाय करतो याचा स्टडी असेल. नेक्स्ट बायनॉमियल थेरम असेल. बायनॉमियल थेरम एक्सपांड करणार आहे, त्याच्यावरून एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आपण. नेक्स्ट चॅप्टर आहे सेट्स अँड रिलेशन. सेट हे आपण ऑलरेडी 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे सेटचा चॅप्टर, की ज्याच्यामध्ये युनियन इंटरसेक्शन असतो. सेम तोच पार्ट असेल आपल्याला इथे. म्हणजेच आपण सेटमध्ये काय पाहणार आहे तर ऑपरेशन्स जे काही असतील सेटवरती किंवा दिलेल्या कंडिशन्सवरून आपण सेट कन्स्ट्रक्ट कसा करतो हे आपण स्टडी करणार आहे. रिलेशनमध्ये काय असेल टू आयडेंटिफाय टाईप्स ऑफ रिलेशन, स्टडी इक्विवॅलन्स रिलेशन. इक्विवॅलन्स रिलेशन असेल, इक्विवॅलन्स रिलेशनची डेफिनेशन बघणार आहे. आणखीन याच्यावरचे आपल्याला एक्झाम्पल्स असतील. नेक्स्ट चॅप्टर आहे फंक्शन. फंक्शनमध्ये काय असेल तर डोमेन्स असणार आहेत. पहिल्यांदा तुम्हाला डोमेन कोडोमेन म्हणजे काय हे माहिती असावं, त्याचं स्टडी करणार आहे. प्रत्येक डोमेनवरती फंक्शन असतं, डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन. नेक्स्ट काय असेल याच्यामध्ये तर अल्जेब्रिक बघणार आहे आपण. अल्जेब्रा ऑफ फंक्शन्स म्हणजे 2 फंक्शन्स दिले असतील तर त्यांची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, हे सगळे ऑपरेशन्स आपण कुठे करणार आहे तर फंक्शन्सवर करणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर आहे लिमिट्स. लिमिट्समध्ये काय असेल पहा तर नक्की लिमिट म्हणजे काय, लिमिटची कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहे. लिमिट जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर डिफरन्सिएशनसुद्धा व्यवस्थित येईल. याच्यामध्ये फंक्शन, लिमिट्स अँड कंटिन्युटी हे चॅप्टर जर परफेक्ट झाले तर डिफरन्सिएशन इझी जाईल तुम्हाला. तर लिमिट्स आपण पाहत होतो. लिमिट्समध्ये काय असेल तर लिमिटची कन्सेप्ट असेल दिलेल्या फंक्शनसाठी. आणखीन आपण काय करणार आहे, जे काही फंक्शन्स असतील मीन्स टू डिटरमाइन लिमिट्स ऑफ फंक्शन इफ दे एक्झिस्ट. नेक्स्ट आहे कंटिन्युटी. कंटिन्युटी हा 8th नंबरचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये सुद्धा कंटिन्युटीची कन्सेप्ट असेल, जी काही असेल ती आपण स्टडी करणार आहे मेन. म्हणजेच नक्की काय असेल तर टू फाइंड कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ॲट अ पॉईंट ऑर अ गिवन लाईन ऑर अ गिवन फंक्शन. तर म्हणजेच जे काही असेल याच्यामध्ये तर एखादा पॉईंट ॲट अ पॉईंट किंवा ॲट अ फंक्शनसाठी कंटिन्युटी फाइंड आउट करायची असते. याच्यावरचे एक्झाम्पल्स असणार आहेत. आणि लास्ट डिफरन्सिएशन हा जो चॅप्टर आहे 12thला तुम्हाला पूर्ण एक पार्ट आहे. मॅथ्स पार्ट सेकंड आहे. डिफरन्सिएशन आहे त्याच्यामध्ये पूर्ण, की ज्याच्यामध्ये डिफरन्सिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज, इंटिग्रेशन असे चॅप्टर्स असणार आहेत. तर हे बेसिक असणार आहे आपला 11thला. फर्स्ट प्रिन्सिपल मेथड आपण कसा यूज करतो त्याचं स्टडी डिफरन्सिएशनमध्ये असेल. म्हणजे जेव्हा डिफरन्सिएशन मीन्स डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युले नव्हते तेव्हा फर्स्ट प्रिन्सिपल मेथड हे यूज केलं जात होतं. फर्स्ट प्रिन्सिपल मेथडवरून बेसिक फॉर्म्युले कसे डिराईव्ह केलेले आहेत ते आपण डिफरन्सिएशन चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर मॅथ्स पार्ट सेकंडमध्ये सुद्धा 9 चॅप्टर आहेत आपल्याला. याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं, कॉम्प्लेक्स नंबर आहे. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जे काही
इमॅजिनरी नंबरचा स्टडी असेल तो आपण करणार आहे. तर डिफरंट वेज ऑफ एक्सप्रेसिंग कॉम्प्लेक्स नंबर असेल. सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑलरेडी झालेलं आहे. जॉमेट्रिक अँड हार्मोनिक प्रोग्रेशन आपण स्टडी करतो याच्यामध्ये. परम्युटेशन कॉम्बिनेशन या चॅप्टरमध्ये काय असेल तर सिलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, अरेंजमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अशा टाईपमध्ये असतील एक्झाम्पल. नेक्स्ट 4th मेथड ऑफ इंडक्शन आणि बायनॉमियल थेरमचा स्टडी असेल. 5th चॅप्टर सेट अँड रिलेशन. सेट ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे 9th स्टँडर्डमध्ये, त्याचा पुढचा थोडासा पार्ट असेल याच्यामध्ये. तर टाईप्स ऑफ रिलेशन असणार आहे, टाईप्स ऑफ सेट्स असतील. नेक्स्ट आहे 6th नंबरचा चॅप्टर आहे फंक्शन्स. फंक्शनमध्ये आपण डोमेनवरती कोणतं फंक्शन आहे, डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन याचं स्टडी करणार आहे. लिमिटची कन्सेप्ट असेल याच्यामध्ये. प्रत्येक फंक्शनवरती लिमिट दिलं असेल ते कसं सॉल्व्ह करायचं हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहे. कंटिन्युटी जी काही असेल ॲट अ पॉईंट ऑर ॲट अ फंक्शन याचा स्टडी असेल. डिफरन्सिएशनमध्ये वेरियस फॉर्म्युले असणार आहेत डेरिव्हेटिव्हचे. तर अशा प्रकारे तुम्हाला मॅथ्स पार्ट फर्स्ट अँड मॅथ्स पार्ट सेकंड असे 2 पार्ट आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येकी 9 चॅप्टर्स आहेत. म्हणजे एकूण आपण 18 चॅप्टर्सचा स्टडी करणार आहे. आपण आपला सिलेबस स्टार्ट करण्यापूर्वी जो काही बेसिक पार्ट असेल थोडासा जो तुम्हाला 11th स्टँडर्डला यूज आहे, ठीक आहे, त्याच्यावरती लेक्चरसुद्धा घेणार आहे. सम बेसिक फॉर्म्युले असतील, ट्रिग्नॉमेट्री असेल तर ट्रिग्नॉमेट्रीचा आपण यूज कुठे करतो, डिफरन्सिएशन असेल किंवा इंटिग्रेशन असेल, आणखीन वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल असतात तिथे आपण ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करतो. तर बेसिक ट्रिग्नॉमेट्री आपण पाहणार आहोत. त्यानंतर अँगल अँड इट्स मेजरमेंटवरती रॅडियन अँगल्स किंवा डिग्री जे काही असेल त्याचा आपण थोडं बेसिक पाहणार आहोत. जे काही बेसिक असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करणार आहे. So we will study some basics of maths in next lecture, and after that we will start our syllabus. Thank you.